आईच म्हणायची ना, घरी आलेल्या पाहुण्याला निदान चहा पाणी तरी द्यावं. प्लीज मी त्यांना चहा पाण्यासाठी आत बोलवू? ठीक आहे, चहा पाणी कर आणि दे पाठवून. या ना सर. हो. तुम्ही पण या ना. नाही नको, ठीक आहे. चहा तरी घ्या. ठीक आहे, राहू देत. तिची इच्छा नाही तर राहू दे तिला बाहेर. तसंही मला बोलायचं ना तुझ्याशी. अरे, माझ्यासाठी जेवायला थांबलात का? सॉरी, चुकलं माझं. तुम्ही माझ्यासाठी कशाला जेवायला थांबाल? नाही, तुम्ही उलट आपापसात काहीतरी प्लॅनिंग करत असाल. या रातचं काय करायचं? आता कोणती नवीन खेळी खेळायची? काय काका, तुम्हाला हवं तितकं प्लॅनिंग कर, मला नाही फरक पडत. पार्टी संपली, भरलं दारूनी पोट. काय करणार आहेस? पुढचं सगळं आयुष्य असं दारूत वाया घालवणार आहेस? काय करायचं ठरवलंयस? मोठा जोशात म्हणाला होतास ना, तुला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, हे करायचंय, ते करायचंय. काय झालं त्याचं? मध्ये स्वतःचा बिझनेसही सुरू केला होतास ना तू? तोही खरंच केला होतास का त्याही गप्पा? नाही, मला नाही वाटत राज, मला नाही वाटत तुला स्वतःच काही करता येईल. मग कारण काय ना, बिझनेस उभा करायचा म्हणजे मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात. असं दारू पिऊन पार्ट्या करून बिझनेस नाही उभा राहत. काय करायचं हे तू नको मला शिकव. आणि जेव्हा मी ते करायला घेईन तेव्हा तुझ्यापेक्षा काहीतरी मोठा करून दाखव. मग करून दाखव ना राज. नाही, खरंच करून दाखव. या वर्षभरात तुझा बिझनेस माहेरच्या चहाच्या उंचीला पोहोचून दाखव. आणि हे जर तू करून नाही शकलास तर आजवर जे मी केलं नाही ना ते मी करून दाखवे. बाहेरचा चहा, माझी सगळी स्टेट, हे घर सगळं आदित्यच्या नावाने करून मोकळी होईल. मला चॅलेंज देते साई. पण एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझाच मुलगा आहे.
तुझ्या इतका जिद्दी. आणि आता बघ, वर्षभराच्या आत माझा बिझनेस माहेरच्या चहाच्या लेवलला आणतो की नाही ते. आणि हे सगळं मी तुझ्या या प्रॉपर्टीसाठी करत नाहीये, तर राजवर्धन मोहिते स्टाईलने बिझनेस करून बिझनेस कुठल्या लेवलला नेऊ शकतो हे प्रूव्ह करण्यासाठी करणार. सो जस्ट वेट अँड वॉच. तू लगेच हवेत इमले बांधायला सुरुवात करू नकोस हा आकांक्षा. तुला काय वाटलं हे सगळं खरंच आदित्यच्या नावाने करून देणार आहे? राजनी व्यसनातनं बाहेर पडावं आणि स्वतःचं काम सुरू करावं यासाठी बोलले मी ते. तू जास्त विचार करून स्वतःचं नसलेलं डोकं चालवू नकोस. जेवण वाढायचं बघ जरा. नमस्कार, मी सानिया, आदित्य मोहिते त्यांची बायको. बरं मग मला ना थोडं तुमच्याशी बोलायचं. बोला. ऍक्च्युली काय आहे ना की खरं सांगायचं तर आम्ही इथे कावेरीचं सांत्वन करायलाच आलो होतो. जे काही घडलं ते फार वाईट घडलं. हे असं काहीतरी घडावं असं अजिबात आम्हाला वाटलं नव्हतं. पण काय करणार ना, जे घडलं ते घडलं. आता त्याला आपण बदलू तर नाही शकत ना. आता तुम्हाला तर माहितीये माहेरचा चहा आमचा किती मोठा आहे, तर माहेरच्या चहाची इमेज आम्हाला जपावीच लागते ना. बरं, हे घ्या. ठीक आहे. हे थोडे पैसे आहेत. रत्नमाला मोहितेंनी मला तुम्हाला द्यायला सांगितले. ऍक्च्युली आमच्यामुळे कावेरीचा जो काही अपमान झाला किंवा आमच्यामुळे तिला जो काही त्रास झाला ना, त्याची भरपाई म्हणून हे पैसे. राहू द्या तुमच्याकडे. पैसे म्हणजे माझ्या पोरीचा जो अपमान झाला त्याची भरपाई तुम्ही पैसे देऊन करणार आहात? नाही हो, असं नव्हतं मला म्हणायचं. अहो ऐका तर. हो देते. हे काय आपण तिघच आहोत जेवायला? सानिया कुठे गेली? सानिया गुहागरला गेले. सानिया गुहागरला गेली का? हो, तुम्हीच आदित्यला गुहागरला पाठवलं ना. सानिया मला म्हणाली. हो, मी आदित्यला जायला सांगितलं, पण मी स्पेसिफिकली सांगितलं होतं आदित्यला एकटा जा म्हणून. सानिया का गेली त्याच्या बरोबर? आदित्य जाणारच होता तर तीही गेली सोबत फिरायला. तसंही दोघांना कुठे वेळ मिळतो फिरायला. दोघं निवांत फिरून तरी येतील त्या निमित्ताने, नाही का? मला
अजिबात नको होतं सानियाचं तिथे जाणं. आता तिथे काय करून ठेवेल देव जाणे. काय बोलायचंय? कावेरी, मला तुझ्याशी राजविषयी बोलायचंय. राज सरांविषयी? काही बोलायची गरज नाहीये. हे तुमचे पैसे हे घ्या आणि निघा. पुन्हा इथे तोंड दाखवायची गरज नाहीये. काय झालं तात्या? काय झालं? ही किंमत केली या शहरातल्या लोकांनी आपली. तुला जो त्रास झाला, तुझा जो अपमान झाला, त्याची भरपाई म्हणून पैसे पाठवलेत रत्नमाला मोहितेंनी. तुला जाम पुळका आहे ना ग त्यांचा. पण या लोकांना फक्त पैशाची भाषा कळते. प्रत्येक माणसाला फक्त पैशात तोलतात ही माणसं. याला काय वाटतं, पैसे फेकले की सगळं संपलं. तुम्हाला काय वाटलं हो? माझ्या पोरीचा जो अपमान झाला, तिला जो त्रास झाला, तिची जी बदनामी झाली, आज गावातला प्रत्येक माणूस तिला टोमणे मारतोय. त्याची भरपाई या पैशाने होणार आहे का? काही बोललं का? निघा इथून. ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. उलट सगळं नीट लक्षात येतंय माझ्या. निघा निघा. अहो ऐका ना. अहो काही ऐकायचं नाही. निघा इथून. आदित्य, अहो माझं हे बघा, मला खरंच काय माहिती नाहीये. हे पैसे कसले, काय बोलताय तुम्ही, खरंच कळत नाहीये मला. हे पैसे घ्या आणि निघा. अहो आम्हाला या पैशाची गरज नाही, कळलं? निघा. कावेरी, तात्या हो. तुम्ही काय बघताय? चला चल गे. चला चल. अहो, ऐका चला माझं. आज चला. कावेरी अगं, अहो ऐकून तर घ्या माझं. आई, आदित्यची आणि कावेरीची भेट होऊ दे आणि आदित्यला कावेरीच्या मनातला गैरसमज दूर करण्यात यश मिळवते आणि माझी कावेरी परत येऊ दे. आदित्य, आदित्य आलास बाळा? काय झालं? भेटली का कावेरी? बोललास का तिच्याशी? तिला समजावून सांगितलंस ना सगळं? काकी अगं, काही बोलायच्या आधीच तात्यांनी आम्हाला बाहेर हाकलून लावलं. म्हणजे तेच ना. अहो काकी, त्यांनी आम्हाला काही बोलून दिलंच नाही. उलट उलट त्यांनीच आमचा खूप अपमान केला आणि आम्हा दोघांनाही घराच्या बाहेर हकललं. त्यांनी आपल्याला हकलून दिलं कारण तू त्यांचा आधी अपमान केला सानिया.
आदित्य, मी काय अपमान केला एक मिनिट त्यांचा? सानिया, एक मिनिट थांब. नक्की काय झालं मला सांग आदित्य. अगं, कावेरीला झालेल्या त्रासाची आणि अपमानाची भरपाई म्हणून तिच्या बाबांना पैसे दिले सानिया. काय असे का बघताय सगळे माझ्याकडे? काकी, मी काहीही केलेलं नाहीये. त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांना थोडा आर्थिक हातभार लागावा म्हणून मी थोडे पैसे दिले. त्यात कावेरीची बिचारीची नोकरी गेली. कसं घर चालवत असेल ती? हा, आणि त्यात दुसरं काही इन्कम सोर्सही नाहीये त्यांना. म्हणून म्हटलं गरिबांना थोडेसे पैसे द्यावेत म्हणून मी पैसे दिले. आता मी गुड जेस्चर म्हणून दिले. त्यांनी हा एवढा मोठा गैरसमज करून घेण्याची काहीच गरज नव्हती. हा, शिशी, काय माणसं आहेत नाही. तुला काय वाटतं सानिया, मी तुला ओळखत नाही? तू मुद्दाम केलंस हे. मला माहितीये सानिया, अगं ते गरीब आहेत म्हणून काय तुला ते लाचार वाटले? अतिशय स्वाभिमानी माणसं आहेत ती, आणि त्यांना पैसे देऊन त्यांचा स्वाभिमान तू दुखावलायस सानिया. एक शब्द बोलू नकोस. पुन्हा जर माझ्या आणि कावेरीच्या मध्ये यायचा प्रयत्न केलास ना, परिणाम चांगले होणार नाही, लक्षात ठेव. ताबडतोब इथून निघून जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून. बघ आदित्य, ह्यासाठी मी तुला सांगत होते तू एकटाच जा. तू का सानियाला घेऊन गेलास? मला माहित होते असं काहीतरी घडणार. का ऐकलं नाहीस रे माझं? अगं, खरंच सॉरी. अगं, मला ती म्हणाली की मी कावेरीच्या घरात सुद्धा येणार नाही, तिच्याशी बोलणार सुद्धा नाही. पण इथे गेल्यानंतर बाहेरच्या बाहेर तिने कधी तात्यांना पैसे दिले आणि कधी हे सगळं घडलं ना मला कळलंच नाही काकी. ती मला म्हणाली की मी फक्त तुझ्यासोबत फिरायला येते म्हणून तिला सोबत घेऊन निघालो मी. पण सगळ्याच गोष्टींवर पाणी फिरवलं तिने. काकी, खरंच मला माफ कर. मी ऐकायला हवं होतं तुझं. सॉरी. ठीक आहे आदित्य, अरे ठीक आहे, जाऊ दे आता. आता बोलून काय उपयोग? जे व्हायचं ते घडून गेलं. मला आशा होती की तू जाशील आणि कावेरीला सगळं समजावून सांगशील, तिच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि ती परत येईल. आधीच माझा राज माझ्यापासून दुरावला. सानियाच्या अशा वागण्यामुळे माझ्यातलं आणि कावेरीतलं अंतर आणखीनच वाढलं.